षटक घेऊन यश पाटील. पुढील सन्मान प्रमोद चंद्रकांत भोईर गांधरे ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान रणजित पाटील यांनी करावं. आणि पुढील सन्मान प्रमोदजी चंद्रकांत भोईर. त्यानंतर पुढील सन्मान संदीप दुंदू इसामे पोशेरी यांचा सन्मान प्रमोद पाटील यांनी करावं. तदनंतर तुषार ठाकरे गांधरे यांचा सन्मान गणेश पाटील यांनी करावं. खासदार चषक मध्ये सन्मान होताना पाहू शकतायत. तुषार ठाकरे पत्रकार यांचा सन्मान गणेश पाटील यांच्या हस्ते होते. गांधी गावचे व्यक्तिमत्व तुषारजी ठाकरे यांचा सन्मान खासदार चषक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं. वेलकम. नरेशजी पाटील खरुली यांचा सन्मान अमीन सिंधू यांनी करावं. यस गणेशजी पाटील यांनी करावं. नरेशजी पाटील खरिवली यांचा सन्मान होत आहे. त्यानंतर योगेशजी सातवे पोशेरी यांचंही आगमन झालेलं आहे. योगेशजी सातवी पोशेरी यांचा सन्मान आणि सत्कार मुख्य मंचावर केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खासदार चषक 2025 मध्ये. गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तर जाऊया अशा चालू असलेल्या मॅच मध्ये. या ठिकाणी टफ मॅच बालुली वर्सेस एसपी बिलोशी. ओव्हर टू कुणाल. टीम एसपी बिलोशी तुमचा एक अतिरिक्त प्रतिनिधी जो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. टीम एसपी बिलोशी दर्शन पाटील आलेत. दर्शन पाटील आलेत अतिरिक्त प्रतिनिधी म्हणून. जर आपण पाहिलं तर मॅच रंगतदार आहे. जाऊयात मॅच मधनं जिथनं आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅक वरनं या सेकंड ओव्हर करता दीक्षित त्यालाही गोलंदाजी ट्रॅक वरनं. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जागा बनवायची होती. जिथनं जर आपण पाहिलं डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. दीक्षित आहे गोलंदाजी ट्रॅक वरनं. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 9 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस सेकंड ओव्हर मधनं जर आपण पाहिलं दीक्षितला आणलंय या बॉलिंग करण्याकरता. तत्पूर्वी पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरनं. ओव्हर नंबर 2 दुसरा बॉल. पुन्हा एकदा फाईन लेग किंवा मग डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातनं या बॉलला पाठवायचं होतं. मात्र आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. सलगच्या 2 बॉलचे निर्धाव स्वरूपात मात्र हाताळले जात आहेत. तत्पूर्वी या दीक्षित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरनं सज्ज होईल. 9 धावा स्कोर कार्ड वर असताना मात्र षटक क्रमांक जे 2 चे चालू आहे. पुढचा बॉल कमी वेगानं स्ट्रेट ड्राईव्ह न फटका येतो प्रियश पाटील. बॉल पर्यंत आला. थोडीशी फ्लंबल जशी झाली लगेच सिंगल तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलंय.
या 2 मिळतील. या 2च्या मदतीने धावसंख्या जी नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचती टीम बालेवली बी या टीमची. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका आपला वाडा आणि या सामाजिक शैक्षणिक संस्था च्या माध्यमातून ही खासदार चषक आपण पाहतोय. पुढचाच बॉल ज्यावर न केलाय प्रहार, बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी तब्बल जाऊन पोहोचली आहे 17 धावा स्कोर कार्डवर लागला. तिसरं षटक पहिलेचे 2 बॉल डॉट गेल्यानंतर मात्र आता जिथनं सिंगल होती तिथे डबल देखील आली. त्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवर अटॅक, षटकार आलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. मात्र अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. जी सरासरी पहिल्या षटकातनं कमी धावा लागल्या होत्या ती सरासरी या ओव्हरमध्ये खेचण्याचा प्रयत्न जो मात्र टीम बालेवली बी संघ मात्र मैदानात करतोय. बॉल क्रमांक 5 पुढचा चेंडू हा ट्रॅकर होता, वेगानं देखील टाकला होता. बॉलचा पाठलाग केला जाईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगल ची कन्वर्ट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये, जाऊन पोहोचेल 1 न वाढून 18 या धावसंख्येवर. आई गावदेवी बालेवली बी हा संघ मैदानात आहे. पुढचा बॉल, बॉलला लॉक केलाय, नो डाऊट पाठवलाय षटकारा करता. खूप दूरवर आलेला हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल 24 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा स्कोर कार्डवर लागलात. तर जाऊयात मॅच मधनं. जर आपण पाहिलं 2 षटकांच्या अखेरीस 12ची सरासरी प्रति षटका मागे राखत मात्र 24 धावा स्कोर कार्डवर लागला. जास्तीत जास्त मित्रांनो पाणी प्या, कारण की उन्हाचा तडाखा आहे आणि पाणी पिताना बसूनच पाणी प्या, हेच मी म्हणेन. 24 धावा स्कोर कार्डवर असताना SP बिलोशी हा संघ मैदानात आहे. संदीपजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा संघ जर आपण पाहिलं आणि एका बाजूने जर आपण पाहिलं तर टीम आई गावदेवी बालेवली बी हा संघ मैदानात आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या सीझनच्या मात्र शेवटच्या हंगामातली ही स्पर्धा आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा. जर आपण पाहिलं तिसरं षटक इथून पुढे प्रगतीपथावर आलाय. नो डाऊट निखिल बाबू या टोपण नावानं ज्याची ओळख आहे तो बाबू गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होईल. पहिला बॉल, स्विंग गोलंदाजी हे त्याचं प्रभुत्व आहे. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. पहिल्याच बॉलवर निर्धाव स्वरूपानं चेंडूची सांगता केली आहे. 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पुढचा बॉल अप्रतिम, मात्र डायरेक्ट हिट केलंय. नो डाऊट फलंदाज बाद, रन आउट स्वरूपानं परतावर लागेल. एक महत्वाचा बॅटर परतीच्या प्रवासाला येतोय. फलंदाज बाद. जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता ज्या 5 ट्रॉफ्या आहेत, जे प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5वा क्रमांकाचं पारितोषिक जे आपण पाहिलं कैलासवासी दुंदू राघो इसामे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप दुंदू इसामे यांच्याकडनं पोशेरी गावचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून या 5 ट्रॉफ्या ज्या आम्हाला दिल्यात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी रिअल अकॅडमीचे संचालक विशालजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून आल्यात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट जो एक ब्रँड बनलाय या वाडा तालुक्यातनं सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून प्रोप्रायटर हरेशजी पालवी यांच्या माध्यमातून तो एक आकर्षक टी शर्ट देखील आहे.
त्यानंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता जी सन्मान चिन्ह आपण पाहतोय तर सन्मान चिन्ह जर आपण पाहिली तर साई सावली एंटरप्राइजेस प्रोप्रायटर मॅन ऑफ द मॅच करता जर आपण पाहिलं तर मेडल देखील आहेत. सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रोहनजी पाटील गांधरेगावचं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता मेडल देखील आहेत. सर्व विजयी संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत येऊन पोहोचायचे आहे. सर्व विजयी संघाचे कर्णधार जे फर्स्ट राऊंड जे संघ विजयी झालेत त्यांनी सर्वांनी आमच्यापर्यंत या. बरोबर जेव्हा एक इनिंग ही चालू असलेली मॅचची एक इनिंग जेव्हा संपेल तेव्हा लॉट्स पाडले जातील, हे लक्षात असू द्या. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 25 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्टंपिंग स्वरूपानं त्याला बाद व्हावं लागलं. फलंदाज परतीच्या प्रवासाला गेला. पंचवीस धावा स्कोर कार्डवर 3 विकेटच्या मोबदल्यात ही धावसंख्या. सर्व विजयी संघाचे कर्णधार बरोबर एका इनिंग नंतर सर्व कर्णधार इथे आले पाहिजेत, अन्यथा नंतर कोणाचीही सबब ऐकली जाणार नाहीये, हे लक्षात असू द्या. चिठ्ठ्या बनवल्या जात आहेत, लॉट्स पाडले जातील 4 ओव्हर नंतर. बरोबर हे चालू असलेलं जे षटक आहे ते संपलं की इथे चिठ्ठ्या पाडल्या जातील. सर्व विजयी संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत येऊन पोहोचा. टीम दुपारेपाडा, टीम वाडा पोलीस, टीम शिवंजा अलमान, टीम दुपारेपाडा, टीम शिवंजा अलमान, टीम आपटी, टीम चिंचगर. चालू असलेल्या मॅच मधला एक प्रतिनिधी आणि टीम कंचाड. पुढचाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, जिथनं जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव नसेल तर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावते 25 धावा. अजूनही मात्र 5 बॉल शिल्लक आहे. तिथून पुढे तर आपण पाहिलं एका चांगल्या टोटल पर्यंत जावं लागेल. एसपी बिलोशी संघ आहे मैदानात. अगदी डे नाईट स्पर्धेचं आयोजन करणारी ही टीम आहे. खूप चांगलं दर्जेदार आयोजन एसपी बिलोशीकरांनी दाखवलं. बिलोशी गावामध्ये 2 क्षेत्ररक्षक त्यामधनं गॅप काढण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक येऊन अगदी पोहोचलाय तिथे. मुकेश होता त्या ठिकाणी. चेंडूची फेकी करेल, धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीने धावसंख्याची स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 धावा ऑन बोर्ड. सर्व विजयी संघाचा एक प्रतिनिधी किंवा कॅप्टन आमच्यापर्यंत येऊन पोहोचायचा आहे. टीम चिंचघर, चिफी स्पोर्ट्स चिंचघर, टीम मिथुन 11 कंचाड, टीम शिवंजा अलमान, टीम चालू असलेल्या मॅच मधनं एक प्रतिनिधी वाडा पोलीस, जर आपण पाहिलं तर 29 धावा स्कोर कार्डवर लागलात. बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय तो टोटल 3. चौथ्या बॉल
ची सुरुवात होईल या पुढच्या बॉलवरनं जर आपण पाहिलं धावसंख्या 29 स्कोर कार्डवर आहे. पुढचाच बॉल फटका मोठा सजवलाय, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी जज करतोय, नो डाऊट फलंदाज बाद परतावं लागेल. विकेटचं पतंग. नवीन बॅटरला संधी मिळेल. चला नवीन बॅटर थोडं घाईत या, धावत या मैदानात. आपण जर पाहिलं तर टोटल सेकंड राऊंड करता ज्या 7 चिठ्ठ्या असतील हे लक्षात असू द्यात. पुढच्या मॅच हे सर्व 3 षटकांच्या असतील हेही लक्षात असू द्या. पण जिथनं जर आपण पाहिलं टोटल 7 टीम असतील हे लक्षात असू द्यात. पुढचाच बॉल च्यावरनं झेलला संधी, फलंदाज बाद. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान म्हणजे सप्तशृंगी 11 अलमान आणि त्याच्या विपक्ष टीम दुपारेपाडा ही मॅच असेल. दुसरी मॅच असेल जीवी स्पोर्ट्स चिंचगड त्याच्या विपक्ष टीम मिथुन 11 कंचाड. तिसरी मॅच असेल विजयी संघ वर्सेस यंगस्टार आपटी ब. आणि वाडा पोलीस टीमला बाय. चला तर जाऊयात मॅच मधनं. जर आपण समीकरण पाहिलं तर धावा स्कोर कार्ड वर आहे टोटल 29 स्कोर कार्ड वर आहे, 30 करावे लागतील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मधनं सूरजजी पाटील टॉस बॉक्स मधनं असतील. या वाडा तालुक्याचा बुलंद आवाज सूरजजी पाटील यांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅचचा टॉस टीम दुपारेपाडा आणि टीम शिवंजय अलमान. संदीपजी इसामे साहेब यांना विनंती करतो नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मधनं करायचा आहे. टॉस साठी या. अलमान वर्सेस दुपारेपाडा. सप्तशृंगी 11 अलमान वर्सेस दुपारेपाडा. टॉस केला जाते या ठिकाणी. दुपारेपाडा कॅप्टन पोहोचले का? चला लवकर या. बिपाश पेनल्टी लागेल. आणि अलमान या ठिकाणी टॉस करताय तर मान्यवरांच्या शुभ हस्ते संदीपजी इसामे, तुषारजी ठाकरे, नरेशजी पाटील, योगेशजी सातवी सर प्लीज वेलकम. कॅप्टन अलमान आपण पोहोचले नाहीये. फायनल कॉल देऊन झालेला आहे. अलमान टीम आणि पेनल्टी लागेल. घाई करा. बिपा टॉस साठी या. लास्ट कॉल
20 सेकंदाच्या आत कॅप्टन पोहोचले पाहिजेत. दुपारीपाडा अलमान. दुपारीपाडा कॅप्टन. कर्णधार दुपारीपाडा फायनल कॉल देऊन संपलेले आहेत. दीपेश घोलप अलमान टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. दुपारीपाडा कॅप्टन काय नाव? ऋग्वेद दुपारी आलेले आहेत. सेकंड राउंड फर्स्ट मॅच खासदार ट्रॉफी 2025. पत्रकार तुषार ठाकरे यांच्या शुभात या ठिकाणी टॉस केला जाते. टॉस जिंकलेला आहे दुपारपाडा टीम. आपण टॉस जिंकलाय. सोपान स्मृती दुपारपाडा काय घेणार? फिल्डिंग करताना या मॅच मध्ये अलमान टीमला कुठपर्यंत रोखणार? 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 45 ते 50 धावांपर्यंत 3 ओव्हर मध्ये आपण रोखणार. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. या ठिकाणी कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हर मध्ये. प्लॅन बी मध्ये आपलं काय असेल? प्लॅन ए मध्ये आपलं काय असेल? बॅटिंग आले तर 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50. जर धावसंख्या 35-30 पर गेली तर मग काय प्लॅन बी काय असेल? बॉलिंग. दुसरं काय करणार? पर्याय नाहीये. वेल डन, बेस्ट ऑफ लक. 50 धावांचा टार्गेट अलमान टीम न दिल. पात्रा एकत्र खासदार चषकचा तरार. चला जाऊयात मॅच मधनं. थेट बॉल बदल आली तर चुकलं कदाचित. बॉलर परतीच्या प्रवासाला आला. नव्या उमेदीनं हॅलो जाऊयात मॅच मध्ये. झेल कॅरी केलाय फलंदाज बाद. हॅलो. जर आपण पाहिलं तर SP बिलोशी हा संघ आपण मैदानात पाहतोय. संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून हा संघ ऐनूल देखील आलाय. त्याचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. जाऊयात मॅच मधनं. अगदी माफक लक्ष आहे 30 धावांचं. त्या 30 धावा करण्याकरता SP बिलोशीकर मैदानात उतरलेत. बालिवली बी टीम कडनं आई गावदेवी बालिवली बी संघ मैदानात आहे. सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरनं, गोलंदाजी मार्क वरनं. पुढचा बॉल चांगला बॉल. जिथनं क्षेत्ररक्षक आहे एकदम कंप्लीट केली आहे. चिपाच्या आकांताने ही धाव घेतली, कंप्लीट केली देखील. कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती या जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवर धावा असतील त्या टोटल सिंगल जी कन्वर्ट झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरनं. स्ट्रॉंग अपील. फलंदाज बाद. मुकेश बॅक टू डग आउट. विकेट नंबर 2 परतीच्या प्रवासाला. रुपेश बाद झाला. त्यानंतर मुकेश देखील बाद झाला. 2 महत्वाचे बॅटर परतीच्या प्रवासाला गेलेत. टीम SP बिलोशी आता मात्र अडचणीत सापडतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधला पहिला सामना असेल सप्तशृंगी 11 शिवंजय अलमान त्याच्या विपक्ष टीम तुपारेपाडा. या 2 टीम मधली ती नेक्स्ट मॅच असेल. या 2 टीम मधलं ते रणयुद्ध असेल. सेकंड राऊंड मधला पहिला सामना आपल्या भेटीला येईल. सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर 1 साइड मॅच झाली. टीम अलमाननं जिंकली. एका बाजूने 64 धावा करून जो 33 धावांनी सामना विजयी ठरला तो टीम दुपारेपाडा. या 2 टीम मधली ती नेक्स्ट मॅच असेल. तत्पूर्वी जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल
निखिल, निखिलनं बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक त्याची केली आहे निवड. आणखीन एक बॅटर बॅक टू डग आउट, तू चल मैं आया अशी परिस्थिती ओढवली आहे. फलंदाज बाद, विकेट नंबर 3. फलंदाज निखिल येतोय परतीच्या प्रवासाला. पुढचा बॉल प्रियेश पाटील आलाय. टायमिंग स्ट्रोक होता, त्यावरनं क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतो. एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल कन्वर्ट होतीये. सिंगलच्या मदतीने धाव संख्या वाढतीये, जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर. धावा असतील त्या टोटल स्कोरर आम्हाला दर्शवतायत. 2 धावा 3 विकेट आतापर्यंत झाल्या. 30 धावांचं एक माफक लक्ष आहे. या धावा करण्याकरता जे 2 बॅटर मैदानात सध्या आहेत, एका बाजूनी सुभाष. सव्यात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं 8 धाव संख्या स्कोर कार्डवर आहे. या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर बॉल आणि जे स्टंप त्याचे दाते आहेत. खऱ्या अर्थानं चाणक्य अकॅडमीचे संचालक समीरजी ठाकरे. 80 गावचं हे व्यक्तिमत्व मॅन ऑफ द मॅच करता मेडल देखील आहेत. जे सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रोहनजी पाटील गांधरेगावचं व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून तर आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच करता एक टी-शर्ट आहे जो सावली क्रिएशन कडनं देखील आला आहे. या प्रोप्रायटर हरेशजी पालवी यांच्या माध्यमातून जो टी-शर्ट सो या ठिकाणी दिला जातो मॅन ऑफ द मॅच करता. तर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच करता जर एक ट्रॉफी देखील आहे. ती ट्रॉफी जर आम्हाला पाहिली तर रिअल अकॅडमीचे संचालक विशालजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी आहे. व प्रथम ते 5व्या क्रमांकाच्या अशा टोटल 5 ट्रॉफ्या ज्या आम्हाला आल्यात. कैलासवासी दुंदू राघव इसामे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप दुंदू इसामे यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफ्या आल्यात. खऱ्या अर्थाने या सर्व दातांचा मनपूर्वक आभार. तत्पूर्वी प्रियेश पाटील सेन्सिबल क्रिकेट खेळतोय सध्या मैदानात. सिंगल कन्वर्ट झाली आहे. डबलचा प्रयत्न, दुसरी धाव अगदी वेगानं कंप्लीट केली आहे. जिथे सिंगल होती थोडी घाई कदाचित क्षेत्ररक्षकांनी केली असती तर एकच धाव गेली असती. मात्र जिथे थोडासा उशिरा आला, थोडा लेट झाला, लगेच दुसरी कन्वर्ट केली. म्हणजे 1-1, 2-2 धावा या इथनं थांबवायच्या आहेत. बँक बॅलन्स जर कमी असेल ना तर खर्च जपून करायचा असतो. सव्यात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं सेकंड ओव्हर करता राज आहे. राजला राज करावं लागेल. प्रियेश पाटीलच्या विपक्षात बदल आले तर चुकलंय, माघारी परतला. नव्या उमेदीनं नव्या जोशानं मात्र पुढचा बॉल घेऊन येईल समोर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 10 डबल फिगर आहे स्कोर कार्डवर. पुढचा बॉल प्रेशराईज झालाय. प्रियेश पाटील सातत्यानं मोठ्या फटक्यांकरताही ओळखला जातो. सिंगल डबल देखील चांगलं खेळतो. आज मात्र त्याच्या खेळण्याच्या शैलीवरनं असं वाटतं की थोडा प्रेशराईज झालाय. तत्पूर्वी 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना मात्र 3 विकेट ज्या महत्वपूर्ण 3 विकेट ज्या टीम SP बिलोशीच्या गेल्यात आतापर्यंत. तत्पूर्वी पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरना राज. पुढचा चेंडू मिस्टायमिक स्ट्रोक होता पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आला. आता मात्र सिंगलच असेल. बॉल पहिल्या प्रयत्नात उचलला आणि पहिल्या प्रयत्नात फेकला तर एकच धाव असते. थोडीशी फ्लंबल झाली की लगेच सिंगलची डबल होते. आई गावदेवी बालवली बी संघ वाडा तालुक्यातनं खूप कमी स्पर्धा खेळतो. मात्र नामांकित स्पर्धांमध्ये नक्की आपला सहभाग नोंदवत असतात सातत्यानं टीम बालेवली. पुढचा बॉल गती परिवर्तन केलंय. स्लोवर 1 बॉल गेलाय 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार. असं वाटलं नव्हतं झेल घेण्याचा प्रयत्न होता त्याचा.
या चमकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे. 15 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. पुढचा बॉल सुभाषच्या बॅटमधनं या अगोदर एक षटकार आलाय आणि आता देखील आलाय षटकार. 6 धावांकरता सुभाषच्या बॅटमधनं झालाय प्रहार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 21 धावा, म्हणजे आता येणारे बॉल असतील 13 बॉल मध्ये करावे लागतील 9. सव्यात मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर 21 धावा स्कोर कार्ड वर आहेत. हॅलो, पुढचा बॉल सुभाषच्या विपक्षात. जिथनं जर आपण पाहिलं तर तुमची एक चुकी खूप महागात पडते. दोन कंप्लीट केल्यात. त्या 2च्या मदतीनं 23 धावा झाल्यात. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल असतील 12 बॉल मध्ये करायचे आहेत 7. सेकंड राऊंड मधला पहिला सामना असेल टीम दुपारेपाडा आणि त्याच्या विपक्षात टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान. त्या 2 टीम मधली नेक्स्ट मॅच असेल. चला जाऊयात मॅच मधनं जिथनं 23 धावा स्कोर कार्ड वर लागला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही मात्र येणारे बॉल असतील 12 बॉल मध्ये करायच्या धावा असतील तर 7. प्रियेश पाटील आहे पाडिंग करण्याकरता. सुभाषनं खऱ्या अर्थानं जो संघ अडचणीत सापडला होता ना SP बिलोशी, त्या टीमला खऱ्या अर्थानं संकटातनं बाहेर काढण्याचं काम कोणी केलं तर ते नाव आहे सुभाष. प्रियेश पाटील. सेन्सिबल क्रिकेट सिंगल कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढते. 24 धावा स्कोर कार्ड वर लागलात. पुढचा बॉल झेलला संधी. फलंदाज बाद. जे वादळ होतं ते वादळ शांत केलंय. सुभाष बॅक टू डगआउट. जय हा चौयात मॅच मधनं पुढचा बॉल आल्या बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. दर्जेदार षटकार. 6 खेळ खलास.